नाही ते. दया क्षमा ज्यांच्या अंगी शक्य आहे. डोळे मोठे करून एखादं बोललं तर गाडीत बसून निघून जातंय महाराज. या नाथ बाबांकडं किती क्षमा महाराज, किती शांती. पैठण क्षेत्रामध्ये एका माणसाला आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं बरं का. एक ब्राह्मण, आणि माणसाला पैशाचं सोंग करता येत नाही बाबा. 200 रुपयाची गरज आहे. गावात आले, आता पूर्वीचा काळ सांगते, थोडस विको कमी करा, आताच नाही सांगत. आता पैशाचं सोंग करता येत नाही, मुलगी लग्नाला आली, गावात आले, गावात 4-5 कुचर बसलेले होते. इकडली भाषा मला माहिती नाही. कुचर वाटा, कुचर नाही नाही इकडं आता नाही राहिला. आता बोलायच कुठं वेळ आहे. एका घरात 4 लोक 5 मोबाईल आहे, बोलावा कोणासोबत. हा दोन शेजारी बसतात मित्र आणि तिसऱ्याला चॅटिंग करतात. एवढंच नाही तर कॉलेज सुटलं ना ते समोरचं बोलायला येतं, पण हे म्हणतं जाऊ दे मेसेज कर, चॅटिंग कर, मित्र बोलतो ना, मेसेज टाकतो चल. ही आता सध्याची परिस्थिती आहे महाराज. 4-5 जण असे एकत्र बसलेले होते. हा ब्राह्मण तिथे गेला आणि म्हटलं अहो मला मुलीचं लग्न करायचंय, मला पैशाची गरज आहे. त्या 4-5 जणांनी एकमेकांकडे बघितलं, सांगितलं चालेल तुला 200 रुपये देतो, पण एका अटीवर. काय अट आहे? काही नाही, नाथ बाबांना राग आणून दाखवायचा. एक शिवी दिली की राग येतो आहे की नाही. वरमा बोट ठेवलं का खुनाला खुनच, बाकीचं काय करायची गरज आहे. लय सोपं काम सांगितलं. म्हटले जा. हा ब्राह्मण गेला, 200 रुपयाची गरज होती. जसा गेला ना, नाथ बाबा त्या ठिकाणी पूजा करत होते महाराज. जसा गेला डायरेक्ट नाथ बाबाच्या जवळ जाऊन बसला. नाथ बाबा पूजा करत होते, त्यांनी बघितलं आणि त्या ब्राह्मणाचं दर्शन घेतलं. का अहो काय तुमची भगवंतावर प्रेम आहे, मी पूजा करतो हे कळाल्यावर तुम्हाला पायातली चप्पल काढायची सुद्धा आठवण नाही. अंतकरणातला भाव आहे महाराज. दया, क्षमा, शांती. एवढंच नाही, 100 वेळा एखादी व्यक्ती अंगावर थुंकते आणि बाबा बोलतात हे पुण्य आहे. आम्ही सामान्य माणसं याचा विचार सुद्धा करू शकत नाही महाराज. खूप त्रास दिला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना, खूप त्रास झाला माऊली ज्ञानोबारायांना. अरे माझ्या माऊलींना होते तोपर्यंत लोकांनी मधुकरी नाही वाढली हो. माझी माऊली होती तोपर्यंत लोकांनी विटाळ झाला म्हणायची. लोक अंगावर साधी सावली जरी पडली ना, लोक विटाळ झाला म्हणायची आणि इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्नान करायची. आणि आज तुम्ही आळंदीला या, दुपारच्या वेळेला पंचपक्वान्नाचा नैवेद्य माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीच्या पुढे असतो. अरे होते तोपर्यंत सावली अंगावर पडू दिली नाही, आणि आता गेल्यानंतर त्यांची पालखी 2 मिनिटं आमच्या घरापुढे कशी उभी राहील याच्याकरता लोक प्रयत्न करतात. अजून एक मोठं वाक्य बोलते महाराज, आहे तोपर्यंत केले जातं ते दर्शन, आणि गेल्यानंतर दाखवलं जातं त्याचं नाव प्रदर्शन. आहे तोपर्यंत मायबाप सांभाळावे महाराज. आहे तोपर्यंत कुणाला कुणाची किंमत कळत नाही. अरे घरात माय आहे, पण ज्या दिवशी ती जाते ना, त्या दिवशी त्या मुलाला लहानपणापासून तर शेवटच्या आईच्या श्वासापर्यंत खरं कळतं की माझी आई काय होती. आता काय उपयोग आहे. अरे आहे तोपर्यंत जेवायला दिलं नाही, गेल्यानंतर गावाला लाडू बुंदी जे असतील ते सगळे पदार्थ का यांना दावा लय भारी घातला. आमच्या इकडे दावा घालतात, तुमच्याकडे 13 वगैरे काय असेल माहित नाही. पण किती त्रास देऊ दे, संतांनी लोकांचं चांगलं चिंतन केलं महाराज. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारी.